तर याच दरम्यानचा एक धाव येते पप्पूबाईच्या बॅट मधून। धावफलकावर धावा येतील त्या 3 चेंडूनंतर तब्बल 9 धावा। जर आपण पाहिलं ना स्ट्राईकला फलंदाज आहे महेंद्र अंधेरे, ज्याने की कोलाड विभागाचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये रोशन केलं असा हा फलंदाज महेंद्र अंधेरे। त्याच बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतोय पप्पूबाई, एक डावखुरा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेस मैदानामध्ये येतात त्यावेळेस मात्र एक वेगळी रणनीती आखावी लागते ती समोरच्या संघाला, आणि तीच रणनीती आखताना आपल्याला कर्णधार थोडासा बिझी पाहायला मिळतोय तो अभिजित मेहतर। प्रजेश वरणकरच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे चौकार आले, त्यानंतर प्रजेशने काही अंशी कमबॅक केलं होतं, परंतु हा फलंदाज या वेगळ्या दर्जेचा फलंदाज आहे आणि त्याने दाखवून सुद्धा दिले। या चेंडूवर चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खणखणीत षटकार येतोय। ते आपण अनुभवताय माझी वसुंधरा करंडक 2022 आणि या स्पर्धेची सुरुवात काय दिमाखामध्ये गेले आयुष 11 श्रीराम महादेवडी संघानं की काय फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून। पप्या महाबळेने नक्कीच काहीतरी वेगळी रणनीती आखून आज संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय की काय असंच म्हणावं लागेल। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जोवर येईल थ्रो करेल तोवर मात्र इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील दोन्ही फलंदाजांकडून। या 2 धावेंनी धावफलक पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावर येत आहेत आणि अजून देखील या षटकातील 1 चेंडू येणं बाकी आहे, म्हणजे अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज प्रजेश वरणकर या गोलंदाजावर। खरपूस समाचार, ज्या वेळेस पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं त्यावेळेस अशाच काहीशी पद्धतीची फलंदाजी आपल्याला अपेक्षित असते आणि तीच फलंदाजी महेंद्र अंधेरे आणि पप्पूबाई यांच्या बॅट मधून पाहायला मिळते। 1 धावेचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी नक्कीच परफेक्ट कॉलिंग पाहायला मिळालं महेंद्र अंधेरे कडून। त्यांना माहित आहे ज्या धावांची अपेक्षा होती पहिल्या षटकामध्ये त्या धावा तर आतापर्यंत जोडल्या गेल्या। आता पहिले षटक इथे संपुष्टात येते। पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा येतील त्या 18 धावा। जर्सी नंबर 18 विराट कोहली, काल नक्कीच विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील 100वी टेस्ट मॅच खेळली आणि वैयक्तिक 45 धावांवर बाद सुद्धा झाला आणि एक भाकीत केलं होतं उमेश दादा श्रुती ट्विटरवर भाकीत केलं होतं की विराट कोहली 100व्या टेस्टमध्ये शतक करू शकणार नाही आणि वैयक्तिक 45 धावांवर तो बाद होईल आणि ते भाकीत तंतोतंत जुळलं गेलं। नक्कीच क्रिकेट क्षेत्रातील हे पहिलं भाकीत होतं जे खरं ठरलंय। रायगड जिल्हा वैद्यकीय समन्वय सन्माननीय रवीजी मोरे यांचं आगमन झालेलं आहे। मी युवा सेनेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि यतीनजी तुम्हाला यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं। कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय अतिथी सर्व मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय। ज्या ठिकाणी आपण अनुभवताय माझी वसुंधरा करंडक 2022 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं त्याच वेळेला सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत असणार आहे। पहिल्या षटकाची सांगता झाली आहे। पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आल्या तर आतापर्यंत 18 धावा। 5 षटकांचा हा सामना असणार आहे। पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं, प्रजेश वरणकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला होता। प्रजेशने चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल, परंतु जे रिस्ट्रिक्शन असतात ना पॉवर प्लेच्या षटकाचे ते मात्र भेदून
दोन्ही फलंदाजाने चांगली फलंदाजी करून 18 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये कमावल्या गेल्या. त्यानंतर आता गोलंदाज येतोय दुसऱ्या पॉवर प्लेचे षटक. आता या षटकामध्ये मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. ओके, दोनच असणार आहेत. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा 2 खेळाडू आपल्याला मैदानाच्या नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक मिड विकेटच्या दिशेला, एक लॉंगॉनच्या दिशेला आहे. तर सनी वरणकर येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, शॉर्ट पिच मध्ये चेंडू हुक केलाय चेंडूला. चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ सीमा पार. 4 धावांसाठी महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून आला चौकार. आवडीचा खेळाडू, आवडीचा फलंदाज. आता मात्र त्याला थोडस धावांपासून वंचित ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज सनी वरणकर. किचा या गोलंदाजाकडे तितकी क्षमता आहे. त्याने सुद्धा मोठे मोठे चषक, मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळून आलेला हा गोलंदाज सनी वरणकर आरकी गौडवाडी संघाकडून आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. त्याच वेळेला स्ट्राईकला असलेला फलंदाज महेंद्र अंधेरे. तर मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल आयुष 11 श्रीराम महादेवडी संघाचा. तिथे आपण पाहिलं सनी वरणकरचं कौतुक ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस मात्र त्याने आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी केली आहे. दरम्यानचा पुन्हा एकदा शरीराला आदळून चेंडू थर्डमॅनच्या दिशेला जातोय. एक वेगळी आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ना की ही कोणत्या राजकीय नेत्याच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे की कोणत्या देवाच्या नावाने. ज्याची गरज आहे ना त्या नावाने मात्र ही स्पर्धा आपल्याला आज भरवलेली पाहायला मिळते. माझी वसुंधरा करंडक 2022. 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. 22 धावा धावफलकावर येत आहेत आयुष 11 श्रीराम महादेवडी संघाच्या. तर मात्र पुन्हा एकदा शरीर आदळून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. या स्पर्धेचा विचार केला ना तर या स्पर्धे दरम्यान जर आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी एक स्पोर्ट्स सायकल असणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला आहे तो डावखुरा फलंदाज पप्पू बायत आणि त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धिविनायक किल्ला संघाचा हा एक खेळाडू.
बॅटची कडा घेतली आहे, थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जातो, इथे डायरेक्ट हिट आला तर मात्र फलंदाजाचा खेळ संपला असता, परंतु इथे सुखरूपरित्या दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये परत आहेत. षटक क्रमांक दुसरं संपलंय. दुसऱ्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 23 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावर आल्या आतापर्यंत. नक्कीच ही आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा एक झाड, एक प्रेमाचं प्रतीक दिलं गेलंय. सर्व मान्यवरांना सुद्धा ते झाड दिलं गेलं. त्या झाडासोबत जर आपण पाहिलं तर त्या झाडाची माहिती, त्या झाडाला लागणारं पाणी, हे सुद्धा ती माहिती आपल्याला पुरवली गेली आहे. कीच एक वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या रोहा शहरातील मानाचं चषक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, दहावीर चषक, हे काहीच आठवड्यांपूर्वी आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेदरम्यान अफझल 11 महाड संघानं मात्र या चषकावर आपलं नाव कोरलं आणि YCC पिंगळसी संघानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी होऊन मात्र या स्पर्धेमधून नक्कीच नाव कोरलं गेलं. YCC पिंगळसई आज मात्र ही पुन्हा एकदा 1 लाखाची स्पर्धा, एक मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्याचे आयोजक आहेत यतीन उल्हास धुमाळ, युवा सेना उपजिल्हा अधिकारी दक्षिण रायगड. नक्कीच दादांच्या वतीने ही स्पर्धा भरवण्याचं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मात्र आज सत्यात उतरताना पाहायला मिळते. की त्यांच्या समवेत असतील तेजस नरे असेल, अजिंक्य सुटे असेल, पराग पाटील असतील, सागर भोबड असेल, नक्कीच हे सर्व सहकारी आहेत, मंडळी आहेत. त्यांच्या स्वप्नांना मात्र इथे मात्र सन्माननीय योगेश पोकळे यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर या दादा. योगेश पोकळे. तर गोलंदाज येतोय सौजन्य. पहिला चेंडू फुल टॉस पैजा चेंडू होता, लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र ते एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. या एक धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावतंय. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 24 धावा. 24 यार्डची ही खेळपट्टी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि या खेळपट्टीसाठी कित्येक खेळाडू जीवाचं रान करताना सुद्धा आपण कित्येकदा पाहिलंय. आज मात्र या दोन संघांदरम्यान कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कोणत्या संघाचा या स्पर्धेदरम्यानचा प्रवास इथेच थांबेल हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही स्पर्धा आहे मानाची स्पर्धा, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेचा जो चषक आपल्याला पाहायला मिळतोय त्या चषकावर आपल्या संघाचं नाव कशा पद्धतीने कोरायचं त्यासाठी मात्र ही मेहनत पाहायला मिळते. चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी प्रसाद बामुगडेच्या बॅटमधून आहे पहिला षटकार. प्रसाद बामुगडेने पाहिलं की ओरपिच पद्धतीचा चेंडू होता, या चेंडूवर एक मोठा फटका येऊ शकत होता आणि त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. याच दरम्यानचा एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला गेलाय आणि इथे मात्र एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली. धावफलकावर धावा येतात त्या आतापर्यंत 31 धावा. इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल, इथे तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. कारण या स्पर्धेदरम्यान आपला संघ जर अबाधित ठेवायचा असेल तर चांगली कामगिरी करावीच लागेल. महेंद्र अंधेरे चांगली कामगिरी करत होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ गेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र महेंद्रला बाद व्हावं लागलं. त्यानंतर पप्पू बाईच्या साथीला आलाय प्रसाद बामुगडे. प्रसाद बामुगडेने एक षटकार तर ठोकलाय, परंतु प्रसाद बामुगडेकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. कारण प्रसाद तेवढी क्षमता आपल्याकडे राखतो आणि त्यासाठी आज मात्र आयुष 11 श्रीराम कुलाड या संघामध्ये मात्र त्याचे
समाविष्ट केलंय या फलंदाजाला, आणि का केलंय त्याने दाखवून दिलंय. परंतु अजून देखील या इनिंग मधील तब्बल 14 चेंडू येणं बाकी असतील. चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये झेल उडालाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र गोलंदाजाने झेल टिपलाय आणि हा खेळ संपलाय प्रसाद बामुगडे या फलंदाजाचा. गोलंदाजीवर जो मोठा काटा होता तो मात्र सहजरित्या बाजूला काढलाय. प्रसाद बामुगडे चांगला फलंदाज आहे, अशा फलंदाजाला रोखून धरणं त्याच वेळी त्याची विकेट प्राप्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती मात्र गोष्ट इथे पूर्ण केली आहे गोलंदाज सौजन्याने. पंचाने पाहिलं की डाव्या यष्टींच्या बाहेरून जाणारा चेंडू क्रिकेट नियम 22 चा इथे वापर केला गेला सागर भोबड यांच्याकडून. तर त्यांच्या समवेत स्क्वेअरलेगचे पंच आहेत पराग पाटील आणि मेन पंच असणार आहेत ते सागर भोबड सर. पुन्हा एकदा सौजन्य तयार होतोय आपल्या गोलंदाजीवर. राईट मोरती विकेटचा मारा, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू असणार आहे. अतिरिक्त धाव मात्र इथे रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. धाव फलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 34 धावा. ते मात्र रोख लावा लागेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला, जो की आपल्याला पाहायला मिळतोय आर के गौडवाडी विपक्ष आहे आयुष 11 श्रीराम कुलाट. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा वाईट. ते मात्र 3 षटकारांचे हॅट्रिक आपण पाहिले, 3 चौकारांचे हॅट्रिक सुद्धा पाहिले. परंतु आता आपण पाहतोय 3 वाईड म्हणजे स्क्वेअर चेंडूंची हॅट्रिक साकारली जाते गोलंदाजाकडून. नक्कीच कुठल्याही गोलंदाजाला असं वाटत नसतं की असा काहीसा विक्रम करावा आपल्या कारकिर्दीमध्ये, परंतु तो घडला जातो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ज्यावेळेस एखादा मोठा फलंदाज आपल्या समोर असतो त्याला धावांपासून जर वंचित ठेवायचा असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक गोलंदाजाकडून केला जातो. परंतु आता त्या प्रयत्नांमध्ये सौजन्य थोडंसं अनसक्सेसफुल ठरतोय, कारण चेंडू जातोय स्क्वेअर पद्धतीचा. आता मात्र बॅट नक्कीच पंचाने पाहिल्या सरळ लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र पप्पूबाईची विकेट प्राप्त केली जाते सौजन्य या गोलंदाजाकडून. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिल्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सनी वरांडकर. पहिले षटक ज्यावेळेस सनीचं आपण पाहिलं त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या सनीने आणि एक महत्वाची विकेट म्हणजेच की महेंद्र अंधेरीची विकेट मात्र तिथे प्राप्त केली होती सनीने. आणि आता पुन्हा एकदा कर्णधाराने सेकंड स्पेल मध्ये आमंत्रित केले गोलंदाज सनील वरणकर याला. आणि त्याच्या समवेत नक्कीच आता ज्यावेळेस पप्पू बाईची विकेट गेले त्यानंतर मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच राजला आठवत असेल ती खेळी. 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगावले होते दहावीर चषकामध्ये. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
2 षटकांचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि 2 षटकानंतर जर आपण 3 षटकानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 35 धावा. थर्टी सर्कल वरून रनअप पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. हा सुपर डुपर 6 येतोय विवेक बाईटच्या बॅट मधून. मात्र विवेक बाईट ज्यासाठी ओळखला जातो ना ती सुरुवात मात्र विवेकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सरळ सीमा पार. 4 धावांसाठीचा हा फटका. संघाचा कर्णधार आता मात्र तारणहार ठरतोय. आयुष 11 श्रीराम कोलाड संघाचा. ज्या ठिकाणी गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आला होता सनी वरणकर त्याच्यावर मात्र हल्ले आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र ज्या वेळेस फटके पडतात ना गोलंदाजाला त्यावेळेस मात्र स्लोअर वनचा लिलया वापर केला जातो आणि तोच वापर सनीने सुद्धा केला आणि सक्सेसफुल सुद्धा ठरलाय सनी. कारण त्याला माहित होतं जितका आपण वेग विवेक बाईटला देऊ ना त्या दुप्पट वेगाने मात्र विवेक बाईट चेंडू सीमा पार धाडतोय आणि तशीच गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. आणि हुशार झाला गोलंदाज. बॅटची कडा घेतली होती इनसाइड एज होती परंतु इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. या 1 धावेने जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा येतात त्या आत्तापर्यंत 46 धावा. इथे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. इथे तुम्हाला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल तर आणि तरच मात्र तुम्ही या स्पर्धेदरम्यान अबाधित राहू शकता. यानंतर होणारा आपण जर सामना पाहिला तर सुनारसिद्ध धाटाव विपक्ष असणार आहे मोरेआळी. नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहायचं आहे. ज्या वेळेस 5वं षटक इथे संपेल पहिल्या इनिंगची सांगता होईल त्यावेळेस मात्र टॉस होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार सुनारसिद्ध धाटाव आणि मोरेआळी संघाचा कर्णधार वासपेटापर्यंत येऊन थांबायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सनी वरणकर आणि आत्ता मात्र स्ट्राईकला असणार आहे ज्याच्या नावे एक विक्रम आहे. 7 चेंडू आणि 7 षटकारांचा याच मैदानावर राज भिरकावले 10 चषकामध्ये. नक्कीच ते वर्ष वेगळं होतं. अपोजिट संघ सुद्धा वेगळा होता. आज मात्र खेळ तसाच पाहायला मिळतोय परंतु चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तरी ते मात्र सनी वरणकर याने काही अंशी कमबॅक करून दिलाय आर के गौडवाडी संघाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील
खोलवर टप्प्याचा चेंडू होता विवेक बाईसाठी, चेंडू ट्रॅव्हल करतोय ते क्षेत्ररक्षण सौजन्याकडून होतोय. एक धावेचं समाधान मात्र इथे मानावं लागेल. ते दोन्ही फलंदाज एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय विवेक बाईत, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक बाईत. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आयुष 11 श्रीराम कोलाट संघाकडून पाहायला मिळत आहेत. महेंद्र अंधेरे आणि पप्पू बाईत या दोन आणि त्याचबरोबरीने राज बिरगावले हे विकेट मात्र प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. आर के गवळवाडी संघाचे गोलंदाज. आता मात्र कर्णधाराच्या समोर एक पेच निर्माण झालाय की विवेक बाईतला जर रोखायचं असेल तर मात्र कोणत्या गोलंदाजाला पाचारण करायचा, कोणत्या गोलंदाजाला मात्र इथे शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी बोलवायचं. त्यासाठी मात्र गोलंदाज येतोय गणेश लाड, जो की आज आयकॉनची भूमिका पार पाडतोय आर के गवळवाडी संघाकडून. आणि सन्माननीय दिनेश साळवी यांना विनंती असेल, दादा आपण या. दिनेश साळवी, नक्कीच आपल्या संघाचा जो सामना आहे तो शेवटचा सामना आहे, परंतु आज तुम्ही इथे या स्पर्धेदरम्यान हजेरी लावली तर आयोजकांकडून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक क्रिकेटचे दर्दी, त्याच वेळा कबड्डीचा एक हुकुमाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं ते दिनेश साळवी इथे यांचं आगमन झालंय. दादांना विनंती असेल, दादा आपण व्यासपीठावर या. या दरम्यान गोलंदाज येतोय गणेश लाड. 47 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये, विवेक 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. याच दरम्यानचा अप्रतिम चेंडू, परंतु पंचांनी पाहिलं की हा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. जी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी ट्रेन मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येताना आपल्याला पाहायला मिळाली ती गणेश लाड या गोलंदाजाकडून. 48 धावा धावफलकावर पहिल्या सामन्यामध्ये, म्हणजे ही खेळपट्टी जर पाहिली ना तर फलंदाजासाठी पोषक असलेली ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळते, परंतु चेंडू जातोय सरळ सीमा पार, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावांसाठी तर सुनार सिद्ध धाटाव संघाचा कर्णधार आणि मोर्याळी संघाचा कर्णधार. चला आपल्याला प्लेइंग 11 घेऊनच यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद करून घ्या. प्लेइंग 11 जी लिस्ट आहे ती घेऊनच या. जे कोणी आयकॉन असतील, जे कोणी आपल्या संघातील खेळाडू असतील त्यांची नावं आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतलाय गोलंदाज गणेश लाड याचा. विवेक बाईत, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पंचाने पाहिलं, हा सुद्धा चेंडू बाहेरून जाणारा होता. पण पंच कळवतील की हा स्वैर चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धाव संख्येमध्ये अर्जित केली जाईल आणि पंचांनी सांगितलं 1 बाउन्स सुद्धा असणार आहे. म्हणजे जर या गोलंदाजाने पुन्हा एकदा 1 बाउन्स हाताळला तर मात्र इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल, नो किंवा वाईट सुद्धा घोषित केला जाईल. परंतु तसं काही गोलंदाज करेल का, कारण आज आयकॉनची भूमिका पार पाडतोय गणेश लाड. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. इथे मात्र या अतिरिक्त धावांवर रोख लावावी लागेल गोलंदाजांना, कारण अभिजित मेहतारला ठाऊक आहे समोरचा संघ एक तुल्यबळ संघ आहे. आणि या इनिंग मध्ये स्कोरर मित्र आमचे उमेश दादा साळुंके कळवतायत की तब्बल 6 स्वैर चेंडू आलेत, म्हणजे 6 एक्स्ट्राच्या धावा आयुष 11 श्रीराम कोलाट संघाला आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावा ज्या वेळेस आर के गवळवाडी संघ चेस करायला येईल ना त्यावेळेस थोड्याशा महागात पडतील. अतिरिक्त धावा मात्र आता गोलंदाजावर आहे. या पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे या गोलंदाजाकडून. ज्या ज्या वेळेस आपण आयकॉनची भूमिका एखाद्या संघाकडून पार पाडत असतो ना त्या वेळेस मात्र थोडंसं दबाव मात्र त्या खेळाडूवर असतो, कारण जी आपली क्षमता आहे
त्याच्यावर मात्र आपल्याला कामगिरी करावी लागत असते आणि एखादा निर्णायक षटक किंवा एखादी निर्णायक खेळी सुद्धा साकारावी लागते गोलंदाज किंवा फलंदाजाला. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी खणखणीत षटकार येतोय. धावा धावफलकावर आल्यात आयुष 11 श्रीराम कोलाड संघाच्या. पुन्हा एकदा गणेश लाड. आता मात्र इथे थोडस रूम बनवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग आणि दोन चेंडू अजून देखील येणं बाकी असतील आणि तब्बल 64 धावा मात्र इथे धावफलकावर आल्यात आयुष 11 श्रीराम कोलाड संघाच्या. 9 चेंडू आणि वैयक्तिक 26 धावांची खेळी मात्र इथे साकारली जाते विवेक बाईतच्या फलंदाजाकडून. मात्र लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज विवेक बाईतला जावं लागेल माघारी. तर जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित या मित्रांनो. सोनार सिद्ध धाटाव संघ आपला कर्णधार त्वरित पाठवा, कारण एक चेंडू येणं बाकी आहे या इनिंग मधील. आणि इनिंग मध्ये आपल्या इनिंग संपल्यानंतर जो मध्ये वेळ मिळतो त्यामध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा असतो. अनिकेत देशमाने. चेंडू नक्कीच हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. या इनिंगची सांगता होते 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा आहेत आतापर्यंत 64 धावा आणि निर्धारित 30 चेंडूंमध्ये तब्बल 65 धावांचं आव्हान अबाधित केले ते आर के गवळवाडी या संघासमोर. या 65 धावांचं आव्हान कशा पद्धतीने आर के गवळवाडी संघ मात्र पेलेल किंबहुना या दरम्यान सन्माननीय हरीश कडू यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबरीने या स्पर्धेसाठी जी आपण खेळपट्टी पाहतोय अतिशय उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी जी की आपण दहावीर चषकामध्ये सुद्धा पाहिली होती आणि या खेळपट्टी करण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं ते दत्ता महागावकर यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर या. आणि नक्कीच या स्पर्धेचा एक वेगळा नियम पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूच्या पायामध्ये शूज नसतील आणि जर तो खेळाडू ज्या संघाचा असेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आणि एखादा खेळाडू पंचांना विचारल्याशिवाय जर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर त्या संघाला 5 धावांची पेनल्टी असणार आहे. त्यामुळे जे 8 संघ खेळत आहेत आज त्या 8ही संघाच्या कर्णधाराने नोंद करून घ्या. चेंडू द्या. तर सोनार सिद्ध धाटाव संघाचा कर्णधार निलेश मस्कर येतोय. निलेश आपल्याला विनंती असेल की आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे.
तर आपण अनुभवताय माझी वसुंधरा करंडक 2022 आणि या स्पर्धेदरम्यानचा हा पहिला सामना आपण पाहत होतो. आयुष 11 श्रीराम कोलाट विपक्ष होते गवळी राजा गौळवाडी संघ आणि ज्यावेळेस गौळवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर तरी ते आपण दुसऱ्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल करून घेतोय. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल रोहा ग्रामीण असोसिएशनचा एक मातब्बर संघ सोनार सिद्ध दाटाव आणि धावीर असोसिएशनचा एक मातब्बर संघ दत्तसाई मोरेआळी संघ. तर तुषारदादा यांच्या समेत मोरेआळी संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय भाऊ शेलार आणि दाटाव संघाचा कर्णधार निलेश मस्कार. मोरेआळी संघाने पहिलं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले. तर या 65 धावांचा आव्हान कशा पद्धतीने पेलणार यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय धावीर चषकाचे सर्व आयोजक तुषारजी शिंदे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत जंगम. आपण ऐकत होतो रोह्याचा अर्थातच संदीप जगेचा आवाज. तर धावांचा पाठलाग करत जातात 65. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज अनिकेत. पहिला चेंडू टाकला त्याला उडवायचा होता. इथं मात्र अति घाई संकटात नाही. अभि मेहतर ज्या गोष्टीसाठी परिचित आहे ती गोष्ट मात्र मैदानात घडत असते नेहमीच. ॲग्रेसिव्ह खेळाडू नक्कीच आहे, पण मात्र त्याला संघाच्या सर्व जडणघडीवर लक्ष ठेवावं लागेल आणि मैदानात तेच करते. चांगल्या पद्धतीचा खेळ झालाय. नक्कीच अनिकेतने चेंडू गॅदर केला नाही आणि म्हणून आपल्या सुरक्षितच्या किसमध्ये पोहोचतोय अभि मेहतर. आता मात्र पॉइंट क्षेत्रावरून टाकलाय, खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करते. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा धाव फलकावर आहेत. आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अनिकेत. टाकलाय, मात्र विकेटीच्या पाठी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मुरली बाईत कालच्या दिवसात अतिशय दुःखद घटना आपण पाहिली. अर्थातच ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न अक्षरशः भारताच्या करोडो त्याला भाव
नंतर चेंडू स्टंपला लागला. मात्र अतिदक्ष पंच आहेत पराग आणि सागर बोबड. तर मी म्हणत होतो ऑस्ट्रेलियनचा खेळाडू आणि भारतीयांच्या असंख्य लाखो करोडोंच्या व्हॉट्सअप स्टेटसवर अर्थातच त्याचा आपण फोटो पाहिला. म्हणजे तुम्ही कुठलेही खेळाडू असा, तुमच्यावर प्रेम करणारा, तुमच्या क्रिकेटवर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत. म्हणूनच भारतातून त्याला करोडो लोकांनी नक्कीच श्रद्धांजली अर्पित केली. असा शेन वॉर्न कालच वयाच्या 52 वर्षी आपल्याला सोडून गेला. त्याला सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहते आपण. आजचा 10वा दिवस. 10 दिवसात जे नटलेलं सजलेलं शहर अगदी नेस्तनाबूत झालं. देव युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाला आणि नक्कीच रशियाच्या राष्ट्राध्यक्षाला सुदबुद्धी देवो आणि हे युद्ध इथंच थांबावं. आवाज कसा होते? एक आवाज कट होते, एक आवाज येते नंतर. लेफ्ट राईट काय होते? आवाज एकदा तू येते, एकदा हा येतो. येणाऱ्या 24 चेंडूत 57 धावांची गरज. धुवाधार खेळी करावी लागेल गवळवाडीच्या या धुरंदारांना. आणि या सजलेल्या मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यासाठी हे मैदान खुलं आहे. जबरदस्त धावसंख्या रखली अर्थात आयुष 11 कोलाड संघाने. आणि त्याच दरम्यान त्यांचा धावांचा पाठलाग करते तो आर के गवळवाडी संघ. नवीन गोलंदाजी मार्कवर राज बिरगावले, ज्यांनी 21 वर्ष अर्थात 10वी चषकाचं 9वं पर्व गाजवलं. तो राज बिरगावले गोलंदाजी मार्कवर येतोय. 7 चेंडूत 43 धावांची धुवाधार खेळी करणारा आता मात्र गोलंदाजीच्या रूपावर आलाय तो राज बिरगावले. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रात उंचावरून खेळायचा होता. चला क्षेत्ररक्षक आहे अर्थात मुरली बाईत. मुरली म्हटलं की मुथिया मुरलीधरनची आठवण होतो. या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज. त्यानंतर नक्कीच काल ज्याचा देहांत झाला तो शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर नक्कीच होता. काहीशी व्यूहरचना केली जाते मुरलीबाईच्या माध्यमातून. चला काय एक्सपिरियन्स आहे आणि तो नेहमी म्हणत असतो बायको भेटली नाही तर चालेल पण क्रिकेट खेळलं पाहिजे. हा चेंडू मात्र लेग साईडला भिरकवला. चेंडूचा पाठलाग करणार क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू मात्र प्रसार होतोय, फरार होतोय, येतोय अप्रतिम चौकार. भावड्या आबीला म्हणूया आणि बक्षीस लावायला कोणतरी सज्ज झाला पाहिजे आणि तरच आबीची खेळी भरत जाईल. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवर. येणाऱ्या 22 चेंडू धाव्यात अजून 52 धावा. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. चांगला क्रिकेट चालू असताना मध्येच हा म्हणजे दशरथ पाटील म्हणतात की एड झवा फटका. हा एड झवा फटका नक्कीच कधी कधी जिवारी लागतो आणि आपली विकेट गेल्यानंतर मात्र आपला संघ पराभूत असतो. वेळ येईल वाट बघावी लागते. अर्थातच प्रत्येक चेंडू तुमच्या मनासारखा येईल असा नसतो, कारण गोलंदाज सुद्धा चतुरस्थ असतो आणि तसाच राज बिलगावले आपला गोलंदाजी करतोय. हा चेंडू टाकलाय आणि केली दांडी 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 गुल. कमॉन डीजे. अरे कर विश्वाची ठाकूर उस्मान पटेल.
षटकातील अजून चिडवणं बाकी. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय राज पिलगावले याच्या माध्यमातून. रायगड भूषण एक जबरदस्त आवाज अर्थात शाहीर वसंत भोईर यांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. अर्थात युवा सेना रोहा यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू होता. राज बिरगावचा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली जाते. एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्येवर. येणाऱ्या 19 चेंडूत अजूनही 50 धावांची गरज. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर राज बिरगावले. या षटकानंतर नक्कीच पाणी मैदानात येईल. चांगला टाकलाय, त्याला उचललाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जात आहे सीमा रेषे बाहेर. येतो एक दणदणीत षटकार. याच फटक्याची गरज होती. आर.के. गौडू हा धाव देतो. भूमिकेत पाहतो आपण सागर बोबड आणि नक्कीच पराग पाटील. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. चांगली फलंदाजी करावी लागेल जर अभिला हा सामना जिंकायला असेल. मात्र अनिकेत हा जर दुवा चांगली गोलंदाजी करू शकला तर मात्र हा सामना आपल्या बाजूने होऊ शकेल. अजूनही सामना समसमान स्थितीत आहे. कोणता संघ हे अजून आपण सांगू शकत नाहीये कारण हे मैदान खुलं आहे. आहे क्षेत्ररक्षणचा आता प्रतिम असा हलक्या हाताने कव्हर ड्राईव्ह खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मात्र थोडीशी चूक आणि चूक झाल्यानंतर मात्र ती दुसऱ्या धावेत तब्दील करतोय अभि आणि फलंदाज बाबू. येणाऱ्या 17 चेंडू धाव्यात अजून 42 धावा. शांत संयमी खेळ मैदानात नक्कीच रंगलाय. टेम्परेचर वाढलंय. अर्थात सूर्यराज आलाय मध्यंतरावर. हा चेंडू सुरेख टाकला होता, खोलात टाकला होता. त्या दरम्यान मात्र चला क्षेत्ररक्षण केलं होतं प्रेम यांनी. बाईच्या सुरुवात नक्कीच एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. येणाऱ्या 16 चेंडूत अजून हव्यात 41 धावा. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अनिकेत देशमाने सज्ज होतोय. अशी रणनीती नक्कीच आखावी लागेल अनिकेत याला.
आणि त्याच धर्तीवर गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत देशमाने सुद्धा आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात याच पर्वात केली. हा चेंडू उचललाय मात्र चेंडू फासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जो क्षेत्ररक्षक आहे तो करणार नाही चुकी. असा क्षेत्ररक्षक आहे महेंद्र अंधेरे. घेतोय झेल आणि अभिगुळ महतरच्या खेळीचा करतोय अंत. कमॉन डीजी. रायगड जिल्ह्यात आलाय, माझ्या रोहा तालुक्यात सुद्धा आलाय. कारण आपण पाहतोय धावीर नगरीत सुद्धा मॅच चालू आहे. नक्कीच वॉरियर्सच्या मैदानात सुद्धा मॅच चालू आहे. संग्राम रंगलाय. अर्थातच हा क्रिकेटचा संग्रामच उशिरा सुरू झालाय आणि त्याचीच आपण लढत पाहतोय. फुलटॉस बद्दल चेंडू पॉइंट क्षेत्रात अप्रतिम झेल घेतोय मुरली बाईत आणि करतोय बाबूच्या खेळीचा अंत. रायगड भूषण आणि ज्याच्या आवाजाची किमया आपण अख्ख्या महाराष्ट्रभर ऐकली असे शाहीर वसंत दादा भोईर यांचं आगमन झालंय. खूप ते सुद्धा गर्दी आहेत आणि म्हणूनच त्या व्यासपीठावर त्यांच्या रूपाने गर्दी झाले. त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. गोलंदाजावर अनिकेत आपल्या षटकाची हॅट्रिक करणार का? पण मात्र एक स्वैर पंडितीचा चेंडू अवांतर रूपात धाव घेतली जाते. धावसंख्या एक निवाडते. धावसंख्या पोहोचते 25 धावसंख्येवर. धावांचा पाठलाग करायचा असेल तर नक्की धुवाधार फलंदाजी करावी लागेल आणि समोरचा गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा अर्थात अनिकेत देशमाने आपल्या षटकातील पुढचा चेंडू कोलातला टाकला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. या गोलंदाजामध्ये नक्कीच दमखम आहे आणि तोच मैदानात साकार करतोय. मी मगाशी म्हटलं की याच वर्षी त्याने आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. त्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मैदानात गोलंदाजी मार्ग पुन्हा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी बॅटची कडा आणि हा ही फलंदाज बाद. अर्थातच प्रजेश होतोय डकआउटच्या खर्च केला त्या 12 धावा आणि गडी गारद केले ते 3. चांगल्या पहिल्या षटकात केवळ 8 धावा खर्च केले. कुठलाही फलंदाज बाद करू शकला नव्हता. मात्र या षटकात त्यांनी ती कसर काढली. अर्थात 3 फलंदाजांना बाद केले. येणाऱ्या 12 चेंडू धाव्यात त्या 40 धावा 20च्या सरासरी खेळावं लागेल आणि नवीन फलंदाज दाखल झाला. अर्थातच विशाल लाड.
पहिला चेंडू टोलवलाय, पाठवलाय, पण मात्र सुरेख नियंत्रण धरून झेल घेतोय महेंद्र अंधरे. नागरिक शासनाचे पप्पा आपल्या षटकातील पुढचा चेंडू अनिरुद्धसाठी नक्कीच स्लोवर वन चेंडू टाकला होता. अनिरुद्ध जाग्यावरून फिरवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र गोलंदाज हुशार आहे, चालाक आहे, तोच आपला परफॉर्मन्स देतोय. काहीशी चतुरस्थ गोलंदाजी नक्कीच करतोय गोलंदाज पप्पू. आपल्या षटकातील पुढचा चेंडू काही आपल्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच अडथळा निर्माण होतोय आणि नक्कीच पंच हा चेंडू डेट ठरवतात. काहीशी जबरदस्त अशी गोलंदाजी नक्कीच पप्पू बाईत आणि अनिकेत देशमाने यांच्या रूपाने नक्कीच साकार झाली आणि म्हणूनच आयुष 11 कोलाड श्रीराम महादेवाडी संघ या मॅच मध्ये आलाय. मात्र या दरम्यान आला एक वन बाउन्स सीमारेषे बाहेर जाणारा चौका. आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 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 थँक्यू डुझे. तर क्रिकेटची पंढरी इथे सुद्धा अवतरली आहे. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल, अर्थातच पप्पू बाईत. हा चेंडू सुद्धा स्लोवर पद्धतीने नक्की टाकला होता. आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक बसतोय हादरा गौडवाडी संघाला. एकावर एक नक्कीच हादरे बसतायत. गाव शेजारी असला तरी मात्र परफॉर्मन्स ज्या पद्धतीचा पाहिजे तो मात्र होताना दिसत नाही आहे. हरी केलं या आयोजन आमचे अनिल पाटील दादान. अनिल पाटील दादान
पाटील दादाला छत्रपती क्रीडांगण आहो कसल खण छत्रपती क्रीडांगण कसल खण गावाच्या ग्राउंडवरी थँक्यू डीजे. गावाच्या ग्राउंडवरी येणाऱ्या 6 चेंडूत 35 धावांची गरज. स्ट्राईकला नवीन फलंदाज जय. स्ट्राईकला येतो सनी. सनीला आणि नॉन स्ट्राईकला जय. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. पुन्हा एकदा राज बिरगावले जन्माला येणार की काय हे पाहावं लागेल. तरच गवळवाडी संघ विजय होऊ शकेल आणि त्या धावा जवळजवळ तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. पहिला चेंडू मोतय्या मुरलीधरनच्या ऍक्शन मध्ये नक्कीच विवेक बाईत आज काय फलंदाजी केलंय, आज काय गोलंदाजी करतोय. 70 ब्रँडेड टी शर्ट नक्कीच त्याच्यावर उठून दिसतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याच पद्धतीची फलंदाजी नक्कीच करत असतो. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. थोडासा क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू सीमा रेषे बाहेर पसार होतोय. क्रिकेटचा चाहता क्रिकेटचा दिवाना आपण म्हणूया मैदानात विवेक बाईत गेल्या वर्षी थोडासा प्रॉब्लेम मध्ये होता जरासा परफॉर्मन्स मध्ये. त्याचं कारण सुद्धा थोड्या वेळात सांगेन मी. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख. काय ऍक्शन आहे मात्र पंच नाखुश आहेत. पंच त्याला दंडित करतात. हा चेंडू स्वेअर आहे. काय सांगू असं त्यांना वाटत असेल तर नक्कीच प्यार मोहब्बत में बहुत लोग फस जाते हैं. त्याच मरत हा प्यार मोहब्बत भरा फटका आणि नक्कीच चेंडू सीमा पार येतोय. मंगेश दादाचं आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. घुमणार एक आता आवाजच घुमणार युवा सेना. अर्थातच सन्माननीय आदित्य दी ठाकरे साहेब आणि नक्कीच यतीन उल्हास धुमाळ साहेब यांचा, कारण युवा सेनाच्या माध्यमातून हा चषक आयोजित केलाय. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण हा साकारतोय चषक. अर्थातच चेंडू पसार होतोय. अर्थातच वेगवान मैदानावर हा चेंडू सीमा पार जातोय. 22च्या रूपात नक्कीच या 4 धावा येत आहेत. माझी वसुंधरा करंडक 2022. माझी वसुंधरा म्हणजे माझी पृथ्वी आणि ही सुजलाम सुफलाम राहिली पाहिजे, हिरवीगार राहिली पाहिजे, पाण्याचा समतोल राखला पाहिजे आणि असा संदेश घेऊन सन्माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलाय, पाठवलाय सीमा रेषे बाहेर आणि हा सामना जिंकतोय अर्थातच आयुष 11 श्रीराम महादेवाडी कोलार संघ. अरे भगवे हमसे नंद तो दंत हित विवाड़ा